मंगळवारा येथील साई प्रतिष्ठानच्या वतीने आज मंगळवार 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार यांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश बावळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना सुरेश बावळे यांनी साई प्रतिष्ठान यांच्या कार्याचे कौतुक केले। समाजामध्ये विविध कामांना वाचा फोडत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांचं कामाचं कौतुक केले। पत्रकारांचं कार्य हे समाज प्रबोधनासाठी महत्त्वाचं असून त्यांचा सन्मान करणं ही काळाची गरज असल्याची मत साई प्रतिष्ठानच्या सदस्य यांनी व्यक्त केली। या प्रसंगी पत्रकार सोपान चौधरी, विलास कुलकर्णी, हेमंत मिसाळ, गीताराम शेटे, रफिक शेख, शिवाजी घाडगे, राजेंद्र उंडे, गणेश आंबिलवादे, गणेश विगे, अशोक काळे, संजय हुडे, चंद्रकांत लालुलकर, राजेंद्र साळवे, गोविंद साळुंके, खालिद शेख, जालिंदर मुसमाडे, राजेंद्र वाळके, आदिनाथ मुसमाडे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आशिष संसारे, नाना उंडे, सागर भालेराव, विजय सरोदे, विलास घोडके, संजय देठे आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई प्रतिष्ठानच्या सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमास पत्रकार व साई भक्त महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आवाज जनतेचा प्रतिनिधी विजय सरोदे सह विलास घोडके। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।